नमस्कार सर्वांना। आजची पहाट खरंच काहीशी वेगळी होती। नवीन वर्षाची पहाट होती। घड्याळात पहाटेचे 5 वाजले होते। माझ्या बाल्कनीतून बाहेर पाहिलं तर सगळीकडे अंधार आणि धुक्यांचं साम्राज्यच दिसत होतं। खाली रस्त्यावर एक काकू पहाटेच वॉकिंग करताना दिसत होत्या आणि ते दृश्य पाहून मनात एक शांत समाधान उतरलं। मीही माझं आवरायला सुरुवात केली होती। स्वामींच्या मंदिरात जाण्यासाठी घरात लगबग सुरू होती। घरातील मंदिरात धूपदीप केला आणि घरातील सर्व देवतांचा मनोभावे आशीर्वाद घेतला। ही घरातील बुद्ध मूर्ती, ज्यांच्याकडे पाहिलं की मन आपोआपच प्रसन्न होतं, विचार शांत होतात आणि आत एक वेगळंच स्थैर्यभाव निर्माण होतो। आता स्वामींच्या मंदिराकडे निघण्याची वेळ झाली होती। सोबत होते मिस्टर। घरातून बाहेर पडल्यावर रस्त्याने जाताना सगळीकडे फक्त अंधार आणि धुकेच दिसत होते। थंडी तर इतकी होती की अंगात हुडहुडी भरावी अशी। गाडी थोडी कडेला थांबवली। इथून पुढचा प्रवास सुरू होणार होता। यांनी हातात ग्लोव्ज घातले आणि आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो। आमच्या घराकडून स्वामींचं मंदिर अंदाजे 16-17 किलोमीटर अंतरावर आहे। वाटेत थंडी अधिक जाणवू लागल्यामुळे थोडा थांबून चहा घ्यायचं ठरवलं आणि तेवढ्यात नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय झाला। सूर्यदेवांचं मनोभावे दर्शन घेतलं आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। म्हटलं गणपती बाप्पांचंही दर्शन घेऊया, पण गर्दी खूप असल्यामुळे लांबूनच दर्शन घेऊन समाधान मानलं। पुढे वाटेत दत्तगुरूंचं मंदिर लागलं। तिथेही थांबून दर्शन घेतलं आणि मनात कृतज्ञतेचा भाव जागा झाला। आणि मग मी माझ्या आवडत्या ठिकाणी पोहोचले, स्वामींचं मठ। मी या मठाला आनंद मठ असं म्हणते, कारण याच ठिकाणी स्वामींचं दर्शन घेतल्यावर मनाला खरा आनंद आणि समाधान मिळतो। हीच ती स्वामींची मूर्ती, ज्यात मला दत्त दिगंबरही दिसतात। डोळे मिटले की आपोआप अंतःकरणात शांतता पसरते। माझ्या नवीन वर्षाची सुरुवात मी दरवर्षी अशाच पद्धतीने करते। तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। जाता जाता माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।